नमस्कार, खोज मास्टर न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आमदार संजय गायकवाड पुन्हा वादात, कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल। शिवसेना शिंदे गट आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलेत। मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासातल्या कॅन्टीनमध्ये त्यांनी एका कर्मचाऱ्याला थप्पड मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे। घटना मंगळवारी रात्री घडली, जेव्हा गायकवाड यांना त्यांच्या खोलीत दिलेले डाळभात खराब असल्याचं आढळलं। रागाच्या भरात त्यांनी बिल देण्यास नकार दिला आणि थेट कॅन्टीनमध्ये जाऊन कर्मचाऱ्याला मारहाण केली। गायकवाड म्हणाले, खराब जेवणाबद्दल मी आधीही तक्रार केली होती, यावेळी मात्र सहनशक्तीच्या पलीकडचं होतं। याआधीही गायकवाड वादात आले होते। गेल्या वर्षी त्यांनी राहुल गांधींच्या विरोधात जहाल वक्तव्य करत 11 लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं। त्यावर त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता। गिरणी कामगारांसाठी धारावी प्रकल्पात घरं मिळावीत, संजय राऊतांची मागणी। खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधत म्हटलंय की धारावी पुनर्वसन प्रकल्पात अदानी समूहाला ज्या जागा दिल्या आहेत त्यात गिरणी कामगारांनाही समाविष्ट केलं जावं। ते म्हणाले, मुंबईतले गिरणी कामगार ही इथलीच माती आहेत, त्यांना मुंबई बाहेर टाकणं अन्यायकारक आहे। राऊत म्हणाले की उद्धव ठाकरे या मोर्चाला हजेरी लावून गिरणी कामगारांना पाठिंबा देतील। दरम्यान आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या प्रकरणावरही राऊत भडकले। त्यांनी सरकारवरच जबाबदारी टाकत म्हटलं, डाळ खराब असेल तर जबाबदार कोण? आमदारांना मारहाणीऐवजी सभागृहात प्रश्न मांडता आला असता। पैशासाठी सासरच्यांकडून छळ, 27 वर्षीय आशाचा आत्महत्येचा थरारक निर्णय। लग्न म्हणजे आनंद, पण कधी कधी तोच आनंद मुलीच्या आयुष्याचा शेवटही ठरतो। पेनटाकळी धरणात उडी घेऊन 27 वर्षीय आशा किशोर गायकवाड हिने आत्महत्या केली, कारण सासरच्यांनी घर बांधकामासाठी माहेरून 30,000 रुपये आणण्याचा तकादा लावला होता। पती, सासू सासरे आणि दीर अशा चौघांनी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याने आशाने हा टोकाचा निर्णय घेतला। आशाचा भाऊ नितीनने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी चौघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे। आरोपींना अटक झाली असून पुढील तपास अमदापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार निखिल निर्मळ करत आहेत। या हृदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। विदर्भात मुसळधार पावसाचा कहर, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदियात महापुरानं जनजीवन विस्कळीत। नद्यांना पूर, धरणांचे दरवाजे उघडले, रस्ते पूल वाहून गेले, नागरिक अडकले, शाळांना सुट्टी, प्रशासन सतर्क। विदर्भात निसर्गाने पुन्हा एकदा रौद्र रूप धारण केले आहे। मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे संपूर्ण परिसर जलमय झाला आहे। विशेषतः नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात परिस्थिती गंभीर आहे। नागपूर शहरात विक्रमी पावसाची नोंद। गेल्या 60 तासांपासून अखंड सुरू असलेल्या पावसामुळे नागपूरमध्ये तब्बल 172 मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे। शहरातील सखल भाग जलमय झाले असून रस्त्यांवर तलावसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे। नेत्र विभागासारखी शासकीय रुग्णालयांची खातीही पाण्याखाली गेली आहेत। नरसाळा परिसरातील पोहरा नदीने धोकादायक पातळी ओलांडली असून 10 ते 12 नागरिक अद्याप घरात अडकले आहेत। महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून बोटीद्वारे बचाव कार्य सुरू आहे। वाहतूक ठप्प, पूल वाहून गेले, संपर्क तोडला। ग्रामीण नागपूरमध्ये अनेक भागात पूल वाहून गेले आहेत। पिपळदरा, कुही, माळणी, आम नदी आणि कोलार नदीवरील पुलांवरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद आहे। प्रशासनाने नागरिकांना गरजेशिवाय बाहेर पडू नये असा इशारा दिला आहे।